नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातून आणखी एक प्राध्यापक अटकेत। पुण्यातील बायोलॉजीच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे ही एनटीएशी संबंधित सीबीआयकडून आतापर्यंत 9 जणांना अटक। मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं हत्यार। कुणबी प्रमाणपत्रांसाठी 30 मे पासून अंतर्वालीत आमरण उपोषण। जरांगेंची घोषणा तर जरांगेंच्या मागण्यांवर स्थानिक पातळीवर काम सुरू। विखे पाटलांची माहिती। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसल्यास रस्त्यावर उतरणार। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांचा इशारा। तर मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींमधील घटक कुठे जाणार? लक्ष्मण हक्केंचा सवाल। प्रफुल्ल पटेलांनीही घेतली शरद पवारांची भेट। 12 मे रोजी तटकरे पटेलांची पवारांची चर्चा। पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। सुनेत्रा पवार आणि पार्थ सोबत सध्या बोलत नाही। पार्थनं व्हीएसआरच्या विमानातून प्रवास केल्यानं आणि सुनेत्रा पवार राममोहन नायडू सोबत बसल्यामुळे बोलत नसल्याचं रोहित पवारांचं स्पष्टीकरण। बीडच्या गेवराईतील गोदावरीचं नदीपात्र कोरडं ठाक। गोदाकाठच्या गावांना पाणी टंचाईच्या झळा। तर मुंबईत पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाणीसाठा 40%वर। मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांपर्यंत दाखल। बंगालच्या उपसागरातील काही भागही व्यापला। भारतीय हवामान विभागाची माहिती। एल निनो जूनमध्येच सक्रिय होणार असल्यानं संपूर्ण मान्सून हंगामावर प्रभावाचा अंदाज। एल निनोचा प्रभाव डिसेंबरच्याही पुढे राहिल्यास पुढच्या वर्षीच्या मान्सूनलाही फटका बसण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।